नमस्कार मंडळी. तर आता आमचं सगळं खाणं पिणं झालेलं आणि आम्ही निघालोय देवबागला चाललोय. पहिलं मालवणला जाणार, पेट्रोल भरणार आणि मग देवबागला जाणार. तर आता हा व्हिडिओ देवबाग आणि अजून एक बीच आहे तिथे जायचं. तर चला आपण जाऊया आणि जेवतानाची मजा बघा काय होती. घेतलं होतं वेजच पण सोबत कोण होतं ते बघा तुम्ही जेवताना. नेहमीप्रमाणे हे भरवत आहेत माऊला. स्वतः जेवते. शेवग्याची शेंगचा रस आहे, राईस आहे, पापड आहे, सलाड आहे आणि हे गोडी. हा प्रसाद दिला ऍक्च्युअली. आज गुरुवार आहे ना, त्यांनी गोड बनवलं. आता आम्ही जेवतोय, या जेवायला. मी अजून नाही जेवलो, तीच जेवले. मी माऊला भरवायचं काम करतो. ती माऊ हा 2 दिवस अजून ड्युटी. चल पिल्लू. आम्ही इथं जेवतोय आणि मागे बघा तुम्हाला सोबत द्यायला आले. पप्पे साईटलो बघा कशी आली बिचारी. हा बस 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 बस. चाटली असती तरी आता मला. जेवण हे बघ परत येऊ नको. आम्ही इथे आलो होतो 3 वर्षापूर्वी, 3-3.5 वर्षापूर्वी. तेव्हा माऊ 1 वर्षाचीच होती. इथे आलो होतो. हा आमचा रूम होता आणि हा आत्या मामांचा रूम होता. आम्ही इथे बसायचो आणि इथून हा बीचचा नजारा घ्यायचो. छान आहे इथे पण रूम, छान आहे. सगळीकडे रूम खूप छान आहेत आणि प्रत्येक ठिकाणी हा झोका आहेच. आपल्याला काय असं नाही की एकीकडे आहे दुसरीकडे नाही, सगळीकडे आहे बघा. इथे सिटिंग एरिया पण आहे. इथे आपण चहा प्यायला बसू शकतो, नाश्ता करायला बसू शकतो. हे बघा इथं पण आहे बघा झोका. माऊच्या पायात जाते म्हणून वाळू ती चालत नाही. ही आणून टाकली इथं वाळू, एकदम पांढरी पांढरी घे. जेवणाची सिस्टम बघा किती मस्त केले. आम्ही आता रोडवरती आलोय. हे दोघं बघा येत आहेत. ही स्कूटी आम्ही रेंटनी घेतली फिरायसाठी. चला चल चल निघालोय आता आम्ही मालवणला. पेट्रोल भरायसाठी निघालोय. पेट्रोल भरून निघालो की मग देवबाग. नाही जाणार देवबागला. कुठला? अच्छा चिवला बीच आणि रॉक गार्डन. अच्छा आता आपला देवबाग गार्डन, सॉरी देवबाग बीच कॅन्सल झालाय. चिवला बीच आणि गार्डनला जाणार आहे. रॉक गार्डन पुढे कुठे आणि म्हणजे की मला नाही आता ही पुढे बसले. मग आम्ही कुणाला घेऊन चाललो झाला. हा व्ह्यू बघा. हे मालवणचं पेट्रोल पंप आहे. इथे पेट्रोल भरलंय. हवा पण आता चेक केली गाडीची. नकरा माझा नकरा. तहान लागली होती, पाणी पिली तेव्हा तिला बरं वाटलं. चल पप्पा पण येते आता. आता घेऊन गावागावातून एवढं चढ आहे म्हणून ह्यांना म्हटलं तुम्ही चला. चल मग. आणि असं वाटतं कुठल्या जंगलात आलोय. चल लवकर वरती. काय आलं?
जाऊन येऊ का जरा काय गणेश टेम्पल शिवला. एक मिनिट थांब, मला जाऊन येते, तुम्ही इथेच थांब. मॅपने आम्हाला फसवलं म्हणून आम्ही आता परत खाली उतरतोय. परत खाली चाललोय. मी कधी कधी मॅप बरोबर सांगत नाही. पेट्रोल पंपच्या इथून परत आम्ही निघालो. इथं सरळ आता चाललो. पेट्रोल भरला, निघालो आम्ही. तिथून निघालो ते आम्हाला मॅप ॲक्च्युली चुकीचा दिसला. चुकीचा म्हणजे मॅप चुकीचा पडला, पण त्याने चुकीचं दाखवलं की आम्ही करून आता आम्ही परत सरळ चाललोय. आम्ही आता इथं उतरलोय. गाडी लावता इथे गेले वाटतं गाडी लावायला. पप्पा आले की समोरचा व्ह्यू बघा किती सुंदर दिसतोय. रॉक गार्डन प्रवेशद्वार. एंट्री. इथून तिकीट घेतले तिघांची 15 रुपये, एकाचे 5 रुपये तिकीट आहे. आणि इथून आत आल्यानंतर बघा आपण पहिले सेल्फी पॉइंटला जाऊया. हे आले. पोरी कुठे आहेत? अगं गार्डन मध्ये खेळायचं, थांब जरा इथे ये ना. चल लवकर पुढे पुढे भागो. डस्टबिनच आहे मग. पेंग्विन आहे बघ. चल सेल्फी पॉइंटला जाऊया. इथं मुलं खेळत आहेत आणि माऊचं तोंड पडले त्यासाठी. नको तोड, चल. संध्याकाळच्या झाडांना नाही हे करायचं. बघ, या माझ्या तोंडात कचरा टाका असा म्हणतोय हा. तुटलाय पण पूर्ण. वाव. कुठे? ओ हो हो, लहान मुलं येतात ना म्हणून टाकला असं. पाणी नाही ठेवलं याच्यात. स्विमिंग पूल आहे पण पूर्ण रिकाम आहे. इथे छोट्या मुलांसाठी. हा समोर बघा व्ह्यू काय दिसतोय सुंदर. माऊला हातावर जायचे. हे फिंगर्स आहेत आणि मध्ये झाड आहे. माऊ चल, मस्त वाटतंय. हात आहे कोणाचं? चल. बघा आपलं मरीन ड्राईव्हला ही अशी दगड असतात. ते इथं पण आहेत. लाटावरती नको यायला. आणि इथे मस्त फोटो काढायला जागा छान आहे. लाटेवर ह्याच्यावर ते आदळत असतील. कोण उडवते? पाय हवा पाण्याला उडवते बाळा. आपटते दगडांवरती. बघ अबे इथं दगड आहे ना त्याच्यावर आपटते पाणी. कळलं? माऊचे प्रश्न भारी आहेत. कोण उडवते पाणी? तिला डोक्यावर घ्या हो, खांद्यावरती घ्या जरा, तिला दिसेल पाणी कोण उडवतंय ते. बघ मग कोण पाणी उडवतंय ते. कुठं चाललेत? जास्त खाली नका जाऊ. चिव घाबरली. कसे हात सोडून चालले ते. दगड कसे बघा नाही ते. पाणी किती जवळ आहे. हे दोघं बसले तिथे. इथे नाही एवढं आपलं ते समोर दगडायचं म्हणून.
वाव, स्वच्छ पाणी, स्वच्छ पाणी. ते किती स्वच्छ दिसतं बघा ना. घाण टाकली, वेड लोक आहेत घाण टाकणारे. तू मागे सरकून बस, मी इथं नको उतरू, पडशील. किती पब्लिक आहे इथे बघा. छान वाटतंय, टीव्हीतला सीन आठवतो इथे बघून. इथे बघा ह्या दोघांचं काय चाललंय. बाहुबलीचा फोटो काढायचं चाललंय, म्हणून म्हटलं व्हिडिओ काढूया. असं कर मावा, असं कर माव, असं कर. ताकद 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 तुझी. चल वर हो. ताकद दाखवत. बाहुबली. थांबा थांबा. ह्या दोघांना हमेशा ही पोज आवडते. सारख्या असं फोटो काढत असतो. मग पप्पाकडे बघ, हात काढ. पप्पा पप्पी मागते पण माऊ गाल पकडते पप्पाचे. पाणी आलं, लवकर आलं, लवकर कर. बस बस बस. ह्या दोघी बहिणी इथं बघा फोटो काढायसाठी उभे राहिलेत. माऊ म्हणते अशी उभी राहा. बघा माऊ सांगते असं उभं राहा. दीदी हात लांब करा. बघ हा माऊ, बरोबर बरोबर. गुड गर्ल, गुड गर्ल. सांगितलंच छान तू बाळा. असं करत नाही ना ती, घाबरते ती. जाऊ दे, तू केलंस ना, छान आहे. ये बाळा बस इथे. अरे तुला उतरवायचंच राहिलं. हळू. व्हेरी गुड. चुप. इथं बघ. आम्ही इथं बसले, मग तो पाण्याचा आनंद घेतो. छान वाटतं बघा. मावल्या, हे माझं वाहन आहे. मावल्याला पाण्यात जायचं. तिला पाण्यात जायचंय, पण पाण्यात जाण्यासाठी जागा नाहीये ही. माऊ इथं लाटा किती येतात लाटा माहिती का? भरपूर आहेत. भरपूर लाटा येतात आणि हिला इथं पाण्यात जायचं. तर सांगा तुम्हीच बघा, या लाटा कसल्या उसळत आहेत बघा. अच्छा, मोबाईल पाहिजे तुला? मोबाईल देते ना मम्मी तुला. देते थांब. माऊला आहे ना नुसता मोबाईल बघायला पाहिजे, दुसरं काही नकोय. नुसती फुगाफुगी. कुणावरती गेले होती नुसती फुगाफुगी. माझ्यावर तर जरा अजिबात नाही. व्हिडिओ काढायचा, व्हिडिओ तर काढत केलं की कॅमेरा पकडा फिरवते येते तिथे. व्हिडिओ काढायला भरपूर आवडते हिला. ह्याच्यात व्हिडिओ काढायचा, ह्याच्यात माझा मोबाईल वाहून जाईल. माझी पोरगी वाहून जाईल त्याचं काय. अरे ती वरून व्हिडिओ काढला, माझा मोबाईल पाण्यात पडेल त्याचं काय. तू आनंद घेते. निघालो आता, इथून निघतोय. सारखी तिथं लाईट लेझर शो चालू आहे का काय माहिती नाही. गाणं वाजतोय तर आपण निघूया आता. फाउंटन शो. राजा काय फर्स्ट आहे. गार्डन म्हणजे तर जीव का प्राण आहे. एवढं चांगले चांगले गार्डन आपल्या BRCचं, तरी इथं त्यांचा मोह आवरत नाही खेळायला. दोघी पण स्लाइड वरती गेले. सगळं गार्डन आहे इथे. एवढंच आहे हा गार्डन, बाकी फिरण्यासारखं आहे नुसतं. लहान मुलांना खेळायला फक्त एवढी जागा आहे. झोका तर दिसतच नाही मला इथे. आम्ही बसले दोघं जण इथे. पोरी खेळतायत इथं गार्डन मध्ये. त्यांना काय किती जरी म्हटलं राहू दे तरी पण त्या जातं. माऊ तर पहिले जाते, ती पळतेच नसती खेळायसाठी म्हटलं तर. मागचे व्ह्यू बघा. एवढं काय ठीक आहे, थोड्या वेळासाठी छान वाटतं.
पण त्या दादांच्या इथे छान वाटतं, वाळूत बसायला, झोक्यात खेळायला, तिथे टाइम खूप फिरावंसं छान वाटत होतं. फिरावंसंच वाटत नाही. आता पण एवढंसं काही वाटलं नाही एवढं फिरावं म्हणून, पण आलो तर जरा बीच फिरला पाहिजे ना दुसरा पण, आणि हे गार्डन पण म्हणून आलो आम्ही. आता निघालो इथून. चला आता इथून रोड आहे बाळा. काय काय बोलतो तू? चल इथून चल, इथून बाहेर पडायचंय. हिला काय ना काय पाहिजेच असते. माऊ चालली घेऊन पप्पाला तिच्या, कुठं काय घ्यायला काय माहिती. हो काय पाहिजे तुला? काय पाहिजे? बबल बबल आहे का? बघा बबल आहे ना. कितीला बबल? 30 रुपये. घेतला बबल घेतला. अजून काय? तोंड लावून पुन्हा करायचंय, तोंडात जाणार असं करायचं. अच्छा अच्छा असं आहे का? त्यात मोठे पण आहे. मोठं पाहिजे, मोठं पण आहे. नको छोटाच बोल. छोटंच बरं आहे दादा. बंदूक मारायचं आहे का? हो, बंदूक 60 रुपये. Gunshot. लेझर वाली पण गन अवेलेबल आहे. लेझर आहे. बंदूक 60 तिथे गेम पण आहे. काय मारायचं? 5 दिलेला ना. हे सर सगळा स्पोर्ट गन येणार तुम्हाला. हा. त्याच्यात तुम्हाला जे लटकवलेत ना ते टिपायचे, वेगवेगळे टिपायचे. काय भेटणार? एकलाच परत नाही मारायचं. मारलं तर काय भेटणार? सांगतो. हे बघा प्राइस दिले. 5 नेम, 3 नेम. तुमचे गनचे घेऊ. हा घ्या गणपती घ्या. प्राइस हे घेता. रुपा तू मारते? चालेल ना. हा चालेल. ते जे लटकवलेले आहेत ना त्याच्यावर फायर करायचे. बॉल आहेत, फायर करायचे, ड्रॅगन आहे. लागतो ना पण? हा. असं मॅच करायचं की 100 आणि 10% लागलं पाहिजे. असं बघितलं म्हणजे बी मधनं पॉईंट असा नाही बघायचा, असा बघा. अच्छा असं बघितलं तरच मारायचं. सांगतोय तुम्हाला, पूर्ण सांगितलं जाणार, गडबड नका करू. या व्ही मधनं पॉईंट जसं तुम्हाला चित्र दाखवलं तसं गाल ऍडजस्ट करायचं आणि तसं चित्र बघायचं. दिसतंय बघू आता पप्पा कसे करतायत. थांब. पॉईंट आणि त्या बॉलचं सेंटर 10 सेकंद श्वास रोका, गन उडून जा. हा, आपल्याकडे उडून जायची गन. चला दाबायचं. बॉलच्या मधोमध दोन्ही पॉईंट आला आणि काप दाबायचा. गन हलू नका. खाली घे. जड आहे ना. हलवता येतो, हलते गो. सांगितलं तसं मॅच झालं पाहिजे तरच लागेल. आता ही दुसरी गन घेतली. ऍडजस्ट करायचं. बी मधनं पॉईंट दिसतोय. बॉलचा मध्यभाग 10 सेकंद श्वास रोका, गन घट्ट पकडा. घट्ट पकडा, हलवू नका. काय बॉल. व्हेरी अरे वा मस्त. व्हेरी गुड, व्हेरी गुड. लेझर गन आहे. दिसतोय का बघा लेझर? कुठला कलर आहे? यात बघा. हा ओके ओके. ही लेझर गन. ज्याच्या हातात गन आहे ही लागलं पाहिजे हो, म्हणून याला प्राइस नाही. 100 आणि 10% लागणार. या बघा, हे तुमचं हे प्राइस भेटलंय प्राइस भेटलं. मला. हे प्राइस भेटलंय. कसं होतं माहिती? लहान बाळ. इथे हे काजू बोंड सरबत आहे ते करतात. काय काय टाकलं त्याच्यात? ते बनलेलं असतं. ऑलरेडी बनवलेलं आहे ते. इथून घेतात. आता ह्यांना देत आहेत बघा. काय सारखंच लागणार. काजू सारखं हिचं पहिलं नाव कसं आहे? तोंडाला लावला, काढलंच नाही. हा एवढा वेळ तोंडाला आला आणि फुर्र करून सोडला. मस्त ना. इथे आईस्क्रीम घेतोय. तुला काय पाहिजे? नावला पण घेतला. हा सेम द्या कप. तिला कुठला पाहिजे? कपच घे तू. अजून एक द्या कप. दोघे आईस्क्रीम खातात. कशी आहे का माऊ? मस्ती आहे. हा खावा खावा. थांबा. ज्यूस पिला. आईस्क्रीम घेतल्या पोरींना. इथे बघा स्वीट कॉर्न आहे. गर्दी वाढतच चालली. आणि इथे पाणीपुरी, शेवपुरी, रगडापुरी, कोल्हापुरी, कोल्हापुरी भेळ पाणीपुरी सेंटर आहे. आम्ही आलो तशी गर्दीच वाढली इथं बघा ना. दोघींतून खायचं झालं बाळा. इथे बघा चर्च किती सुंदर आहे. छान दिसतंय. चला निघा.
अतिथी बांबूमध्ये आत्या मामा आम्ही जेवायला आलो होतो आणि इथून मी ज्वेलरी घेतली होती. आणि ती मम्मीने आता घातली आहे. हो. आता आम्ही पोचलोय आमच्या ठिकाणी. तर बघा किती छान सजवलेत, म्हणजे झाडांना लाइटिंग लावलेत. छान वाटतं असं. हे बसलेत झोक्यात आणि माऊ झोका देते त्यांना. काय ए मारतेस का? अगं हळूहळू पप्पा पडल मागच्या मागे. काय बोलू नका, ते झोका देते. मी घाबरलो माऊली. बस बस ती पाडणार आहे तुम्हाला. ही बघा जागेवर हलत नाही. नाश्ता करायला हेच पहिले बसले आणि आता पण जेवायला हेच पहिले बसलेत. वाट पण नाही बघा ते बाबा बायको येते का नाही येते ते. बघा जेवणाला काय, तांदळाची भाकरी आहे, डाळ आहे, सोलकढी आहे, मेथीची भाजी आहे, अजून यायचं बाकी आहे. कोळंबी फ्राय पण आलेला आहे. जेवायला बसलो आम्ही दोघी. आता आलोय आम्ही. मी दोघांनी स्टार्ट पण केलंय. मी दोघं कुणाचीच वाट बघत नाही, कुणाचीच नाही. आणि आम्ही दोघे आता आले. मावशी ताट यायचे. सॉरी हा सॉरी सॉरी ते कन्फ्युजन होतं. चिव पाण्याची बाटली यांची आणि माऊला ताण लागेल. तर या जेवायला व्हेज मागवले. नॉनव्हेज एवढं आपल्याला आवडत नाही. ह्यांना खा म्हटलं पण हे माझ्यासोबत व्हेजच खातात. मी काय करू. चला या जेवायला. हे बघा आम्ही इथं जेवतो आणि ही इथं दूध पिते. एक नंबर लागतं. फुल फ्रेश फ्रेश कोळंबी फ्रेश. आमचं जेवण झालंय आणि आम्ही इथे बसलोय आता. तर ते माऊ बघा घरी खेळते. मुलं खेळत आहेत तिथं. ते अजून बाजूला एक आहेत कपल, त्यांचा एक बेबी आहे. तर ते दोघं खेळतात बघा, माऊ आणि तो मल्हार. हो का. मुद्दामून पडते माऊ, मुद्दामून पडते. मुलांचे तर काही खेळ संपणार नाहीये. ते काय असेच खेळत राहणार आहेत. तर काय आम्ही मारतोय राऊंड. पोरांना खेळू दे. एवढी झोप आली आहे, नुसता आजचा दिवस जेवण करण्यात आणि झोपण्यातच गेलाय. बाकी फक्त एकच राऊंड मारून आलोय, ते पण तिकडे कुठे रे, रॉक गार्डनला गेलेलो. तर चला आता काय उद्या बघू. उद्याचा प्लॅन. रॉक गार्डनला गेलेलो तरी पण असं वाटत होतं इथं कधी येऊ या पोरांना. इथं खूप हो तिथं खेळवतच नव्हतं त्यांना. ते म्हणत होते की चला आपण घरी जाऊया. घरी म्हणजे इथंच. तर आम्ही आलो. मग बघा इथं जास्त खेळतात, खूप एन्जॉय करतात मुलं. बाकी कुठे घेऊन गेलो तरी काही मजा येत नाही त्यांना. तर चला आता दिवसाभराचा ब्लॉग तर झालेला आहे. आता उद्या भरपूर प्लॅनिंग काय काय केलेलं आता बघूया. पण बघूया किती सक्सेस होतोय ते. तर चला आता आम्ही आमचा व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.